काही संघ मालकाने एक्स्ट्राचं किट बनवलं आहे, एक्स्ट्रा किट छापलेलं आहे, ते तुमचे प्रतिनिधी असतील ते प्रेक्षक गॅलरीत किंवा व्यासपीठातून आनंद घेतील ही आमची विनंती आहे. आता वागसाईनगरचे मावळे वागसाईनगर संघ मैदानात दाखल होतोय आणि त्या टीमचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात ट्रान्सच्या माध्यमातून या स्पर्धेत करूयात. या ठिकाणी स्वागत. संघ आमचा जिगरबाज खेळ खेळू, मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा जिगरबाज खेळ खेळू. पहा मैदानात आले योद्धे आमचे वागजाई नगरचे मावळे, वागजाई नगर शेलू. खेळ प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय श्री कृष्णाशेठ चव्हाण, युवा उद्योजक माननीय श्री सुनील दादा पडवळ, सरपंच शेलू माननीय श्री सोमनाथ शेडगे, युवा उद्योजक वागजाई नगर. वागजाई नगरचे मावळे पॅकेट दिला जातात किंवा खायचे पॅकेट दिला जातात, परंतु ग्राउंड वरती कोणी कचरा करू नका ही आग्रहाची नम्रतेची विनंती आहे. आणि जर तसं एखाद्या टीम कडनं आढळलं तर त्या टीमला पुढील मॅच मध्ये पेनल्टी घेऊन खेळावं लागेल. त्यामुळे प्रत्येक टीमचे कॅप्टन, संघमालक, खेळाडू आम्ही तुम्हाला सूचना करतोय, या सर्व सूचनांचं आपण पालन करणं कर्तव्य आहे. आपण सुरुवात करतोय खेड तालुका प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाच्या निमित्तानं व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आवर्जून महाराष्ट्र पोलीस युवराज कोकाटे साहेब उपस्थित होत आहेत. आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत आहे. उपस्थित सगळ्यात मान्यवरांचं स्वागत आहे. वेळ फार कमी आहे कारण का मॅचला सुरू होते आणि आपण लगेच मॅच कडे जातोय. तिथे कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्या समोर जोडले जातील आदरणीय दिनेश ठाकूर सर. हो टू कॉम बॉक्स. नमस्कार मंडळी, उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक, क्रिकेट खेळाडू सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जाते. खेड तालुका प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी ही स्पर्धा डे नाईट स्वरूपामध्ये संपन्न होत असताना आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. ओ इथे क्लीन बोल्ड, यस, दांडी 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 गोल. दुसऱ्या बॉलवर पहिल्याच बॉलवर येते विकेट. विवेक शेलार सेट ऑन मार्क. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. पहिल्या षटकासाठी आयकॉन खेळाडू बॉलिंग मार्कवर विवेक शेलार यांना आमंत्रित केलं आणि पहिल्याच बॉलवर ओमिकेने आयकॉन टू आयकॉन हे बॅटल मैदानामध्ये रंगत असताना पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. विवेक शेलार ISPL मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर नोंदवला गेलाय आणि 145.7 या स्पीडने हा चेंडू हाताळला होता. या ISPL मधील सर्वात वेगवान चेंडू या खेळाडूच्या नावावर नोंदवला गेलाय. इथे पहिल्याच बॉलवर विकेट आली. यावेळी देखील आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळून काढतोय. सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून अकाउंट ओपन होतोय. एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय जी घेतली जाते. 2 धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. येस, पहिला चेंडू वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल. 2 धावाच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर ज्या खेळाडूंना खेड तालुक्याचं क्रिकेट गाजवलंय ऑन स्ट्राईक आपण पाहतोय विवेक शिवेकर. विवेक टू विवेक. यावेळीचा बॉल आधीच मन बनवलं होतं. प्रीडिटरमाइन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न विवेककडनं केला गेला, मात्र विवेक शेलारच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही प्रीडिटरमाइन स्ट्रोक खेळूच शकत नाही कारण खूप मोठा अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी. ज्या खेळाडूनं अनेक स्पर्धा गाजवल्यात आपल्याला वेगवान गोलंदाजीच्या जोरावर, त्या खेळाडूच्या विरोधामध्ये तुम्ही प्रेडिक्टेबल होऊ शकत नाही. पहिला बॉल इथे आपण पाहतोय विवेकनं फेस करत असताना डॉट बॉल आलाय विवेकसाठी. यावेळीचा बॉल टॉप एज. इथे संधी होती मात्र चेंडू गॅप मध्ये जातोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. खेड तालुका प्रीमियर लीगचा कणकणीत चौकार.
जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 4 धावांच्या माध्यमातून 6 धावांवर जाऊन पोहोचली. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विवेकनं आपलं अकाउंट चौकाराच्या माध्यमातून ओपन केलंय. विवेक शेलारच्या विरोधामध्ये विवेक शिवेकर या दोन खेळाडूंमध्ये रंगलेलं बॅटल आपण पाहतोय. एका बाजूला कॅप्टन आहेत, दुसऱ्या बाजूला आयकॉन आहेत आणि या दोन खेळाडूंमध्ये कशा प्रकारची मॅच इथे रंगती. इथे समोरच्या बाजूला फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफ मिड ऑफ मधनं खेळाडू आले. हो, डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. रनिंग बिटवीन विकेट देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 7 धावा. खेड तालुका प्रीमियर लीग तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच मैदानामध्ये रंगती आहे. विवेक शेलरच्या प्रत्येक विकेटसाठी संघमालक प्रसिद्ध उद्योजक आणि उद्योगपती आदित्य शेठ परदेस यांच्या वतीनं विवेकच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच इथे बक्षिसांचा वर्षाव केला जाईल. बक्षिसं लावली जातील, बक्षिसं जिंकली जातील, कारण मॅच रंगतदार आहे. यावेळी देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा डाऊन दी लेग साइड वाईड असेल. दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली. विवेक थोडेसे नाराज आहे त्या पंचांच्या निर्णयावर. मात्र इथे पंच निघालेला हा चेंडू वाईड आहे. भावेशकडे थोडीशी विचारणा केली, मात्र भावेशनं देखील दुजोरा दिला पंचांच्या निर्णयाला की येस हा चेंडू वाईड आहे. त्यामुळे रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न झाला नाही. इथे आपण जर पाहिलं तर 1 धाव अतिरिक्त नोंदवली जाईल. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या 8 आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 ताकदवान संघांची मैदानामध्ये गाठ पडली आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच मैदानामध्ये रंगते आणि दोनही खेळाडू, दोनही संघ आपण जर पाहिलं ताकदवान आहेत. यावेळी लोवर फुल टॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय चांगल्या पद्धतीनं फटका खेळला, दरम्यान सिंगल आली. एका बाजूला आपण जर पाहिलं सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला वाघजाई नगरचे मावळे, वाघजाई नगर शेलू या दोन संघांमध्ये मॅच रंगते. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व आपण पाहिलं तर संपन्न होतं. आजचा तिसरा दिवस या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच या ठिकाणी सुरू झाली आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवसातील दुसरा मॅचचा टॉस देखील आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. त्यामुळे यानंतरच्या दोन्ही संघांच्या कॅप्टनना आमची विनंती असणार आहे, आपण स्कोररकडे संपर्क करा. तुमच्या टीमचा स्क्वॉड, तुमच्या खेळाडूंची यादी या ठिकाणी स्कोररकडे आपण सुपूर्द करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. आज आपण थोडंसं उशिरा आहोत, त्यामुळे इथून पुढच्या सगळ्या मॅचेस आपल्याला वेळेत पूर्ण करायच्या आहेत. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या ओव्हरसाठी समोरच्या बाजूला आपण जर पाहिलं तर टीमचे कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कार्तिक नवले, ज्यांच्याकडे आता जबाबदारी असेल दुसऱ्या षटकाची. एका बाजूला कार्तिक आहेत. पहिलाच बॉल कार्तिक यांच्या या षटकातील आपण पाहतोय. मिड ऑन मध्ये खेळाडू आले, बॉलला फील्ड केलं, सिंगल. दिनेश नवले तिथे अगदी जित्याच्या वेगानं आले बॉलवर, बॉलला फील्ड केलं. एक एक धाव किती महत्वाची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये, P2च्या षटकामध्ये कार्तिक बॉलिंग मार्कवर आलेत. कार्तिक बॉलिंग मार्कवर समोर आपण जर पाहिलं तर विवेक. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन हे बॅटल रंगेल. खरं तर हे दोन खेळाडू मुंबई परिसरामध्ये अनेक स्पर्धा गाजवल्यात, एकत्र खेळताना देखील पाहायला मिळाले. मात्र आज खेड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये रनआउटचा चान्स इथे आपण पाहतोय. थ्रो झालाय आणि डिरेक्ट हिटच्या माध्यमातून अपील जोरदार केली जाते. पंच इथे थोडेसे शांत आहेत आणि आपला निर्णय कळवतील. लेगबाच्या स्वरूपात इथे नक्कीच आपण जर पाहिलं तर धाव आली आहे. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे मूव्ह होतोय. 11 धावा, 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. एका बाजूला वाघजाई नगरचे मावळे हा संघ जबरदस्त ताकदीनिशी मैदानामध्ये दाखल झाले. दुसऱ्या बाजूला सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव. या दोनही संघांमध्ये मातब्बर खेळाडूंचा भरणा ऑप्शन स्वरूपामध्ये. या प्रत्येक संघामध्ये 13 खेळाडू खेड तालुक्यातील निवडले गेले. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर 2 ओपन इंडिया आयकॉन. आज आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर आयकॉन्स, ज्या खेळाडूंनी भारताचं टेनिस क्रिकेट विश्व गाजवलंय असे खेळाडू आज मात्र मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल ब्लॉकल चेंडू होता. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ मध्ये.
क्षेत्ररक्षक आले होते जरूर, मात्र चांगल्या प्रकारे फील्ड केला तिथे. विवेक यांनी सिंगल आली, सिंगलच्या माध्यमातून इथे देखील धाव येते. 12 धावा स्कोर कार्डवर सिंगलच्या माध्यमातून एक धाव जोडली जाते. बुन बुन से बनता है सागर, क्षणाक्षणाने बनतं हे युग. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे आपण जर पाहिलं तर दोन्ही खेळाडूंकडनं केला जातोय. हो, यावेळी सुसाट भन्नाट लाजवाब पाहायला मिळाला. बॉल डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. समोरच्या खेळाडूकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. ब्लॉक खोल चेंडू परफेक्ट इथे आपण पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, खरं तर स्क्वेअर लेगला फटका खेळून काढायचा होता, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू. सन्मान्य नवनाथ शेठ शेडगे, फायनल सम्राट, प्रसिद्ध गाडा मालक यांच्या वतीनं बक्षीस येते. पहा, वागजाई नगरचे मावळे या संघातील कुठल्या खेळाडूने लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 501 रुपयांचं 2100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. खरं तर बक्षिसांचा वर्षाव केला जाईल प्रत्येक संघ मालकाकडनं, प्रत्येक संघाच्या चाहत्याकडनं खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. कारण आज आपण जर पाहिलं तर सुपर 8 मध्ये दाखल होणारे 2 संघ कुठले असतील याची उत्सुकता जेवढी तुम्हाला, जेवढी आम्हाला, तेवढीच या प्रत्येक संघाच्या प्रेक्षकाला देखील लागली आहे. यावेळेचा बॉल चांगल्या पद्धतीनं लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र दूर राहतील. पप्पू, चेंडू जातोय सीमा रेषा पार. येते धावा 4. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. मैदानामध्ये चांगल्या प्रकारची फटकेबाजी करताना पाहायला मिळालाय. खरं तर पहिल्या 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 17 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ज्या पाहायला मिळत आहेत. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल? कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं तब्बल 100+ धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. महेश नानगुडेची शतकी खेळी आपण कालच्या दिवसभरामध्ये मैदानामध्ये पाहिली, मात्र आज देखील तशाच प्रकारची इनिंग कुठल्या खेळाडूकडनं साकारली जाते, कुठल्या खेळाडूकडनं मोठी धावसंख्या उभी केली जाईल याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना आहे. खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं वातावरण निर्माण झालं होतं पावसाचं, मात्र जसं पावसाचं वातावरण निवळलं तसं प्रेक्षकांच्या जीवामध्ये जीव आला. कारण आज आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानामध्ये होणार. कारण ऑल इंडिया ओपन आयकॉन पैकी 8 आयकॉन खेळाडू मैदानामध्ये आहेत. मात्र त्याचबरोबर खेड तालुक्यातील क्रिकेट देखील ज्यांनी अनेक 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 महाराष्ट्रामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये गाजवलं असे खेड तालुक्याचे आयकॉन देखील मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिली मॅच आपण जर पाहिलं कार्तिक नवले, विवेक शेवेकर हे 2 कप्तान आहेत. दुसऱ्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर तेवढेच ताकदवान कॅप्टन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. ते देखील चांगला खेळ साकारताना पाहायला मिळतील. दुसऱ्या मॅच मध्ये सागर दरेकर आणि त्याचबरोबर सचिन बर्गे सर, ज्यांनी गेली कित्येक वर्ष खेड तालुक्याचं क्रिकेट संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्याच्या बाहेर, महाराष्ट्रामध्ये, नवे तर भारतामध्ये गाजवलंय. हे खेळाडू मैदानामध्ये असतील. दुसऱ्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं नयन भगत, परेश कटके हे आयकॉन असतील, तर त्याचबरोबर आपण पाहिलं तर सरोज प्रामाणिक आणि जगत सरकार हे आयकॉन या नंतरच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. ही मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. तिसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर महागाव नगरीचा सुपरस्टार म्हणून ज्या खेळाडूची सातत्यानं चर्चा राहिली आहे, आकाश नवले बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळतील. आकाशचा पहिलाच बॉल उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत, मात्र बनतील दर्शक. चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय आकाशच्या षटकाराने विवेकच्या बॅटमधनं. विवेक सांगतोय थांबलो तरी लढता आलं पाहिजे, पडलो तरी उठता आलं पाहिजे, रडलं तरी पुन्हा सावरता आलं पाहिजे, हरलो तरी नव्यानं सुरुवात करता आली पाहिजे. पहिल्या बॉलवर षटकार.
यावेळी पुन्हा एकदा चांगला बॉल कमबॅक पाहायला मिळाले. आकाश सांगतो मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, मी देखील वाघावरनं इथे का उपस्थित झालोय तर माझ्या टीमसाठी चांगलं योगदान देण्यासाठी उपस्थित झालोय. पहिल्या बॉलवर तरी षटकार आला तरी पुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवर कमबॅक केलंय आकाशनं मी म्हणेल. यावेळी आपण जर पाहिलं तर सिंगल आली, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24. पहिल्याच बॉलवर विकेट आली, आयकॉन बाद झाला. त्यानंतर मात्र खेड तालुक्यातील 2 तेजपुंज तारे मैदानामध्ये आपल्या संघाचा डाव सावरताना पाहायला मिळाले. एका बाजूला आपण जर पाहिलं तर विवेक आहे, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सोमा टेमगिरे आहे. सोमा टेमगिरे देखील अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत आपल्या बॅटच्या माध्यमातून. डावखोरे हाताचा हा प्रतिभा संपन्न खेळाडू मैदानामध्ये सज्ज आहे आपल्या टीमसाठी. यावेळी याच गोष्टीची चर्चा करत होतो आपण. डीप मिड विकेट फोडलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, येतोय बाहुबली षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. थँक्यू, धन्यवाद. डीसी व्यासपीठ होती, काही मान्यवर पाहुणे उपस्थित होत आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं शशिकांत भाऊ सावळे, साहेबरावची रोकडे, पांडुरंगजी शिळवणी, दत्ताभाऊ साठे, रामेशजी शितोळे, गीतेची नाणेकर, सतीची मेने, योगेश शेठ शितोळे, मनीष शेठ शिळवणी या मान्यवरांच्या शुभागमन या ठिकाणी व्यासपीठ होते. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही मनापासून स्वागत करतो. आउट टू कॉम्बॉक्स. पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसऱ्या बॉलवर सिंगल आले, तिसऱ्या बॉलवर षटकार आला, चौथ्या बॉलवर निर्धाव चेंडू आलाय. आकाशचा या आधीचा बॉल थोडासा स्लॉट मध्ये होता, त्यावर षटकार आला. त्यानंतरच्या बॉलवर मात्र आकाशनं पुन्हा एकदा जी क्रिकेटमधील महत्वाची लेंथ आहे, हार्ड लेंथ, खरं तर 6 ते 8 मीटरच्या दायऱ्यामध्ये चेंडू हाताळला आणि तो डॉट बॉल पाहायला मिळाला. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय आउटसाइड दी ऑफ स्टंप ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळाला, वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. इथे मात्र सिंगल आली. हलक्या हातानं सन्मान देत या चेंडूला सिंगल घेत स्ट्राईक रोटेट केली. क्रिकेटचं बेसिक हेच आहे, तुम्हाला खराब बॉलवर मोठे फटके खेळता आले पाहिजे, चांगल्या बॉलला योग्य तो सन्मान देता आला पाहिजे, सिंगल टेबलच्या माध्यमातून स्ट्राईक देखील रोटेट करता आले पाहिजे. जर तुम्हाला या सर्व गोष्टी जमल्या तर तुम्हाला चांगला बॅटर होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मात्र बॉलिंगमध्ये आपण जर पाहिलं तर योग्य लाईन, योग्य लेंथवर चेंडू हाताळता आलं पाहिजे, व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. यावेळचा बॉल समोर उडवलाय, स्ट्रेट 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 ऑन टू द रोड, गोस फॉर मॅक्सिमम केटीपीएल बिग हिट सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. खरं तर तिसरं षटक महागडं पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ संपतोय. या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 17 आल्या होत्या पॉवर प्लेच्या आणि पॉवर प्ले जसा संपला, खऱ्या अर्थानं पाहिलं तर दोन्ही बॅटरने सांगितलं आता खरी आमची पॉवर दाखवायची वेळ आली आहे आणि त्या दोघांनी पॉवर दाखवली. विवेकच्या बॅटमधनं 2 षटकार आले, सोमाच्या बॅटमधनं 1 षटकार आला. 20 धावा या षटकामध्ये, 2 सिंगल देखील आल्या, 1 डॉट बॉल देखील आला. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 37 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. धन्यवाद. डीसी या ठिकाणी कुंडेश्वर केसरीचे अध्यक्ष उद्योजक विपुल दादा खेंगले, उद्योजक प्रवीण दादा बच्चे यांचं शुभागमन आपलं मनापासून स्वागत आहे. कॅप्टन सचिन बर्गे यांना विनंती, आपण प्लेइंग लोन देण्यासाठी संपर्क करा. आणि कॅप्टन सागर दरेकर आपल्याला विनंती केली ते आपण प्लेइंग लोन साठी संपर्क करा. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच यानंतरच्या मॅचचा देखील महत्वाचे असणार आहे. दरम्यान मैदानामध्ये मॅच रंगताना पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय वाघजाईनगरचे मावळे, वाघजाईनगर शेलू, सन्मान्य कृष्णा शेठ चव्हाण, सन्मान्य सुनीलदादा पटवळ, श्री सोमनाथ शेठ शेडगे यांच्या मालकत्वाची टीम मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते आहे. कॅप्टन विवेक शिवेकरच्या नेतृत्वामध्ये ही टीम खेळते, तर ओमी केने आणि भूषण गोळे हे 2 आयकॉन मैदानामध्ये आपला खेळ साकारताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला सुपरस्टार ग्रुप वहागाव या टीमकडनं आपण जर पाहिलं तर कार्तिक नवले या टीमचं नेतृत्व करताना पाहायला मिळतील. विवेक शेलार आणि भावेश पवार ही आयकॉन मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. आदित्य शेठ परदेशी यांच्या मालकत्वाची टीम मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते.
नक्कीच आहे. खरं तर आपण पाहतोय हा संघ जिंकण्यासाठीचा अट्टाहास आहे. संघानं चांगला खेळ करावा, चांगला खेळ साकारावा यासाठीचा प्रत्येक खेळाडू प्राणपणाने खेळताना पाहायला मिळतोय. थोडंसं टायमरकडे देखील लक्ष द्या मित्रांनो, कारण आपण थोडंसं उशिरा सुरुवात केली आहे. हॅलो चेक. नक्कीच अंपायर सर चेक करतील चेंडू आणि जो योग्य चेंडू आहे तो वापरला जाईल. इथे हॅलो चेक. खेड तालुक्यातील मानाची, सन्मानाची, अभिमानाची क्रिकेट स्पर्धा खेड तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आंबेडानच्या या मैदानावर अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्यानं होत असतात. मात्र खेड तालुका प्रीमियर लीगचा रंग एक वेगळाच आहे. खेड तालुका प्रीमियर लीगचा हा थाट वेगळाच आहे आणि हा रंग दाखवण्यासाठी इथे आपण जर पाहिलं तर एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 12 संघांपैकी सुपर 8 मध्ये कुठले संघ दाखल होतील, सुपर 8 मधनं सुपर 4 मध्ये कुठले संघ दाखल होतील, सुपर 4 मध्ये जबरदस्त खेळ करत या वर्षीचा चॅम्पियन कोण असेल याची उत्सुकता लागली आहे सर्व खेड तालुक्यातील क्रिकेट रसिकांना. चौथ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर विवेक आलेत. पहिलाच बॉल आपण पाहतोय, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. सोमा मात्र बॉल समजू शकले नाही. वेगात चेंडू येऊन शरीरावर आदळतोय. सिंगलवर समाधान व्यक्त केले जाते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवताना पाहायला मिळतील विवेक शिवेकर. खरं तर विवेक शेलार विरुद्ध विवेक शिवेकर पहिल्या षटकामध्ये देखील हे बॅटल आपण पाहिलं. मात्र आज चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा विवेक यांना आमंत्रित केलंय. खरं तर या आधीचं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या टीमचे महत्वाचे बॉलर म्हणून ज्यांची या टीम मध्ये वर्णी लागली आहे विवेक शेलार यांच्याकडे चेंडू सोपवला जातोय. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन असताना आपण पाहतोय स्ट्राईक जशी रोटेट झाली क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदलाव केले गेले. खरं तर आपण पाहतोय एक खेळाडू कव्हर्स मध्ये एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन. यावेळी आपण पाहतोय स्क्वेअर लेगला फटका खेळलाय विवेकच्या बॅटमधनं. वा, प्रयत्न चांगले होते मात्र रिझल्ट बॅटिंग टीम साठी चांगला येतोय. धावा मिळतोय 4. येतोय खन 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 खनखनी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. ज्यांचं नुकतं शुभागमन होते, आपण ज्यांची आतुरतेने उत्सुकतेने वाट पाहत होतो, महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुंदर भूषण तथा मुंबई भूषण मॅरेथॉन समालोचक, टेनिस क्रिकेटच्या समालोचन परिषदेच्या सीमारेषेच्या पलीकडे जाऊन ज्यांनी आपल्या मराठी मातृभाषेतून खरं तर भारत देशातच नव्हे तर अखत्य देशांमध्ये देखील जाऊन ज्यांनी आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या मराठी मातृभाषेचा अटकेपार चेंडा फडकवला. आदरणीय चंद्रकांत शेडे सर, आता चंदू शेडे सरांचे शुभागमन होते. आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या समवेत क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय तात्या भागवत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. आपण उपस्थित झालात. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. गो टू कॉम्बॉक्स. नक्कीच दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय विकेट येते. विवेक इथे माघारी परतताना पाहायला मिळतील. खरं तर स्विचेट खेळण्याचा प्रयत्न होता विवेक शेलारच्या विरोधामध्ये. वेगवान चेंडू हाताळला. ओव्हर पिच बॉल होता. उलट्या पलटा खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे आपण पाहतोय गलीमध्ये चांगला कॅच कंप्लीट केला. विकेट आली. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतोय. 42 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न केलाय. थ्रो मात्र थोडासा उशिरानं आला. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये कंप्लीट केल्या. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44 धावा. खरं तर मैदानामध्ये आपण पाहिलं कॅप्टन विवेक बाद झाले मात्र त्यांची जागा घेण्यासाठी भूषण गोळे आले. पहिल्या बॉलवर दुहेरी धाव घेत इथे आपलं अकाउंट ओपन केले. 44 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. या षटकातील आणखीन 2 चेंडू शिल्लक आहे.
यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळलाय. भूषण यांना माहिती आहे विवेकच्या विरोधामध्ये थोडासा संरक्षणात्मक पवित्रा घेणं गरजेचं आहे, कारण वेगवान चेंडू लाईन लेनवरचा कंट्रोल विवेकचा जबरदस्त असतो. त्यांच्या विरोधामध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न कुठल्या प्रकारे भूषणकडनं पाहायला मिळत नाही. योग्य तो सन्मान त्या बॉलला देताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर दुहेरी धाव, त्यानंतर सिंगल, धावसंख्या 45 आहे. सिंगलच्या माध्यमातून 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर सोमनाथ टेमगिरे, ज्याच्या बॅटमधनं या आधीच्या षटकामध्ये एक षटकार आपण पाहिला. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक एंडला आल्यानंतर थोडेसे बदलाव केले जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये एक खेळाडू आपण जर पाहिलं तर डीप मिड विकेट मध्ये आहे, एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये आहे, एक खेळाडू आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये, एक खेळाडू कव्हर्स मध्ये, एक खेळाडू आपण जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा पॉइंट मध्ये देखील पाहायला मिळतोय. खरं तर पुन्हा एकदा एक खेळाडू आपण पाहतोय 30 सर्कल मध्ये बोलवला जातोय. कव्हर्स मधील खेळाडूला 30 सर्कल मध्ये इथे सेट केलं जाते. क्षेत्ररक्षणाचं जाळं चांगल्या प्रकारे विणलं जाते. विवेकच्या माध्यमातून समोर सोमा, हो यावेळी परफेक्ट ब्लॉक होल. आणखीन एक भन्नाट सुसाट बॉल पाहायला मिळाला. सिंगल आली या बॉलवर. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावसंख्या 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेटपटू ठाकरे पांडुरंगजी कड या मान्यवरांचे शुभागमन आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत आहेत. संघमालक, उद्योजक आणि उद्योगपती आदरणीय आदित्य शेठ परदेशी यांच्या वतीनं विवेक शेलारच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. विवेक शेलार जितक्या विकेट घेणार आहे त्या प्रत्येक विकेटची किंमत 500 रुपये संघ मालकांच्या वतीनं असणार आहेत. मान्यवरांच्या शुभागमन व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. सर्वच अतिथी मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आपल्या व्यासपीठावरती युवराजदादा कड उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे. प्रसिद्ध गाडामालक पैलवान शांभाऊ कड उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून स्वागत आहेत. व्यासपीठावरती ओवी स्पोर्टचे ओनर ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी दिवस क्रमांक 1च्या प्लेअर ऑफ द डे ला आकर्षक बॅटचं सौजन्य केलं होतं. मंगेशजी गायकवाड यांचे शुभागमन आपलं मनापासून स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत करतो. ओ टू कॉम्बॉक्स. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 46 धावा. विवेकनं 2 षटकं हाताळली. प्रत्येक षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 9 धावा देत 1 विकेट मिळवली होती आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना 9 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली होती. इथे देखील विकेटची संधी असेल. हो चेंडू डीप होत होता, बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. स्टार्ट थोडीशी लेट घेतली, त्यामुळे बॉलच्या खाली येऊ शकले नाही आणि थोडेसे शॉर्ट राहिले बॉल पासून. सिंगल आली या बॉलवर. खरं तर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये कार्तिक यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या. तिसरं षटक आकाशांचं थोडंसं मागणं पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये 20 आल्या आणि या षटकातील पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. 47 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भूषण गोळे आणि सोमा टेमगिरे ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करते आहे आणि 5व्या ओव्हरसाठी आपण जर पाहिलं तर अरुण भोईर यांना बॉलिंग मार्कवर आमंत्रित केलं. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. स्ट्राईक एंडला भूषण असतील. यावेळी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. लेंथ आखूड केली. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला अरुण यांनी इथे या बॉलवर. इथे दुसरी धाव. वा वा वा, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. टाळ्यांचा गजर केला जातोय. एकच धाव येणं गरजेचं होतं. थ्रो थोडासा उशिरा येतो हे पाहिलं, हेरलं आणि दुसरी धाव देखील घेतली. भूषण यांच्यासाठीचा हा चेंडू आपण पाहिलं. भूषण थोडेसे डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप अप होऊन खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले आणि जसं पाहिलं भूषण पुढे येत आहेत. लेंथ थोडीशी शॉर्ट केली. यावेळी आपण पाहतोय स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न. सोमा इथे इच्छुक होते एका धावेसाठी. 1 धाव या बॉलवर देखील येते. धावसंख्या सिंगलच्या माध्यमातून पुढे जाते. टाळ्यांचा गजर करूया. 50 धावा ज्या स्कोर कार्डवर नोंदवल्या जात आहेत वाघजाई नगरचे मावळे, वाघजाई नगर शेलू टीमच्या. कृष्णा शेठ चव्हाण, सन्मान्य श्री सुनील दादा पटवळ, सन्मान्य श्री सोमनाथ शेठ शेडगे यांच्या मालकत्वाची टीम इथे आपण पाहतोय. स्लॉट मध्ये होता, समोर उडवलाय आणि पाठवलाय लॉंगॉनच्या डोक्यावरनं. बिगिट षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. मालक आदित्य शेठ परदेशी यांच्या वतीनं प्रत्येक गोलंदाजच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळी पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा मिडल ऑफ द बॅट चेंडू जातोय.
सीमा रेषा पार षटकार 6. या ठिकाणी लागोपाठचे 2 षटकार आले. सोमा टेमगिरीच्या बॅटमधनं लागोपाठचा तिसरा आला तर सन्मान्य युवोद्योजक राहुल शेठ पानमन साहेबांच्या वतीनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज. संघमालक सन्मान्य सुनील दादा पटवळे यांच्या वतीने देखील 2000 रुपयांचं कॅश प्राइज. नवनाथ शेठ शेडगे फायनल सम्राट यांच्या वतीने देखील 2100 रुपयांचे बक्षीस. म्हणजे आणखीन एक षटकार आला तर तब्बल 5101 रुपयांचं बक्षीस. ओ आला का? येस 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 येस, हा देखील येतोय. बाहुबली षटकार. सोमा टेमगिरे इज द मॅन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. टेमगिरीच्या लागोपाठच्या 3 षटकारासाठी शिंदेनगरीचे माजी आदर्श उपसरपंच राहुल शेठ पानमन यांच्या वतीनं 1000 रुपये, शेलूनगरीचे सरपंच आदरणीय सुनील दादा पडवळ यांच्या वतीनं 2000 रुपये, तर प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट सन्माननीय नवनाथ भाऊ शेडगे यांच्या वतीनं तब्बल 2100 रुपये, 5101 रुपये सलगच्या लागोपाठ 3 षटकारासाठी सोमनाथ टेमगिरे या तालुक्यातील खेळाडूसाठी. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच इथे आपण पाहतोय सोमा टेमगिरे पहिल्या बॉलवर ज्यावेळी भूषणनं डबल घेतली ना त्यावेळी स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी इच्छुक होते. मात्र भूषण म्हटले दुसरी धाव येते, दुसरी धाव घेतली. त्यानंतर स्ट्राईक त्यांच्याकडे आली आणि 3 बॉलवर 3 षटकार खेळले. तब्बल 22 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 68 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला भूषण असतील तर लास्ट ओव्हरसाठी कॅप्टन कुल मैदानामध्ये बॉलिंग मार्कवर दाखल झालेत. नाव आहे कार्तिक नवले. 68 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सोमा टेमगिरे 14 चेंडू 35 धावांवर बॅटिंग करतोय. समोर भूषण आहेत. पहिलाच बॉल भूषण यांच्यासाठी आपण पाहतोय ब्लॉक होल चेंडू होता आउटसाइड दी ऑफ स्टंप. वाईडर यॉर्करचा प्रयत्न इथे आपण पाहतोय यशस्वी होताना पाहायला मिळाला आणि चांगला बॉल मी म्हणेल, कारण भूषणच्या रडारमध्ये चेंडू आला तर भूषण देखील लांबवरचे षटकार खेळू शकतो हे चांगल्या प्रकारे माहीत आहे विवेक यांना. त्यामुळे कार्तिक यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे इथे चांगला बॉल पाहायला मिळाला. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केली. भूषण यांना देखील माहिती आहे सोमाचे बॅट बोलू लागले. लागोपाठचे 3 षटकार सोमाच्या बॅटमधून आलेत. त्यामुळे सोमाकडे स्ट्राईक असणं गरजेचे आहे. सोमा ऑन स्ट्राईक. ओ यावेळी स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता. आधीच मन म्हणालं होतं प्रीडिटरमाइन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सोमाकडनं पाहायला मिळाला. मात्र लेंथ अतिशय चांगली पडल्यानंतर चेंडूनं थोडंसं वळण देखील घेतलं. सिंगल आली लेग बायच्या स्वरूपामध्ये. लेगबाच्या माध्यमातून सिंगल आली. धावसंख्या 70 आहे. यामध्ये देखील आडव्या बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे येथील बॉलला फील्ड करतील. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल आपण जर पाहिलं तर मिस फील्ड चेंडू इथे सीमा रेषा पार जातोय. चौकार येतोय. 4 धावा. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चौकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. भिडवले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. सहज पद्धतीने चेंडू अडवणं गरजेचं होतं. इथे चौकार आलाय. 74 धावा स्कोर कार्डवर. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा समोरच्या बाजूला ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. दिनेश आले बॉलवर सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न. इथे देखील कलेक्शन खराब आहे. या गिफ्ट स्वरूपामध्ये मिळालेल्या धावा येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या हृदयाला वेदना देताना पाहायला मिळतील. कारण या आधीच्या बॉलवर देखील आपण पाहिलं 2च धावा येणं गरजेचं होतं. मिसफील्डच्या माध्यमातून चौकार आला. त्या 2 अतिरिक्त धावा इथे रनआउटचा चान्स होता. इथे देखील एक अतिरिक्त धाव. या 3 धावा त्या अतिरिक्त स्वरूपामध्ये मिळाल्या आहेत आणि स्ट्राईक देखील भूषणकडे असेल. ओ यावेळेचा बॉल आपण पाहतोय चेंडूवर अलगद बोट फिरवली होती. चेंडूतील वेग काढून घेतला होता. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. वाईडर लाईन आपण पाहतोय. अगदी वाईड लाईनला पकडून चेंडू टाकले जात आहेत कारण भूषण थोडेसे शफल होत आहेत आणि जेवढे शफल होत आहेत तेवढाच बॉल देखील त्यांना फॉलो करताना पाहायला मिळतोय कार्तिक यांचा. यावेळी आता मात्र सुट्टी नाहीये. बॉलला पाठवलंय.
आहे सीमारेषा पार बिग हिट बाहुबली षटकारानं पहिल्या डावाचा खेळ संपतोय आणि या षटकारानं धावसंख्या आपण पाहिली 82 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. त्यांनी आता कॅच कंप्लीट केले ना, ज्या प्रेक्षकांनी कॅच पकडले त्यांनी या ठिकाणी या प्रेक्षकांसाठी देखील या स्पर्धेच्या निमित्तानं बक्षीस आहेत. सीमारेषेच्या बाहेर जे प्रेक्षक कॅच कंप्लीट करतील त्यांना 100 रुपये जर 2 हातामध्ये कॅच पकडली आणि तीच कॅच जर एका हातामध्ये पकडली तर 200 रुपयांचं बक्षीस आहे. खेड तालुका प्रीमियर लीगचा थरा रंगतोय. पहिली इनिंग पहिला डाव संपलाय. स्कोर कार्डवर धावा बनवल्या 82 विजयासाठी 83 धावांचं टार्गेट. एक इनिंग डाव संपलाय. दुसऱ्या डावाचा सुरुवात होण्याच्या अगोदर आपण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. संगणकाने विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे आणि टॉस करण्यासाठी आवर्जून आपली स्पर्धा पाहण्यासाठी पिंपरी चिंचवडवरून महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शेरी स्पोर्ट्स तळेरान चुन्नर या संघाचे संघ मालकाने क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय युवराज कोकाटे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण टॉस साठी यायचे आणि काल शिरूर वरतून ही स्पर्धा पाहण्यासाठी व्यासपीठात उपस्थित असणारे जुने जाणते लिजंड खेळाडू दत्ताभाऊ थिटे, विशालजी पवार साहेब, युवराजजी वायदंडे साहेब आपल्याला विनंती करेल आपल्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे आपल्याला विनंती केली जाते. मान्यवर पाहुणे ठिकाणी उपस्थित होत आहेत. खास शिरूरवरतून ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहेत. संगमनेरवरतून तात्या भागवत उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून स्वागत आहे. क्रिकेट या खेळावरती प्रचंड मोठं प्रेम करणारे व्यक्तिमत्व त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून आपण सातत्यानं युवराज कोकाटे साहेब आपल्याला विनंती केली आपण या आपल्या सगळ्यांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. सचिन वर्गे सर, कॅप्टन अरुण सोरगे आपल्या समोर आहेत. कोण कॉल करते? ओके, अरुण कॉल करतायत. टॉस या ठिकाणी आपण करतोय. 6 ओव्हरची मॅच. काटा कॉल छापा. टॉस जिंकलाय सचिन बर्गे सर आपल्या समेत आहेत. प्रथमतः काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू प्रथम. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कोणकोणते आयकॉन खेळाडू तुमच्या संघातून खेळताना पाहायला मिळतील? प्रेक्षकांना काय सांगाल आणि स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि किती आतुरता ही स्पर्धा खेळण्यासाठी काय सांगाल? निश्चितच 2 दिवस झाले सगळ्यांना आतुरता आहे. आमच्या टीमचे आयकॉन जगत सरकार आणि सरोज प्रामाणिक आयकॉन आहे आणि पहिल्या मॅचला सरोज नसेल मला वाटते, जगत एकटाच खेळेल आणि पूर्ण बाकीचे 10 जण आम्ही घेऊन खेळू. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. कॅप्टन अरुण आपल्या समेत आहेत. अरुण टॉस पराभूत आहेत. प्रथमतः बॅटिंग करायची किती धावांचं टार्गेट असेल आणि कोणकोणते आयकॉन संघातून खेळताना पाहायला मिळतील प्रेक्षकांना काय सांगाल? एक 80 ते 85 धावाचं टार्गेट असेल आमचं. आमचे आयकॉन परेश खडके आणि नयन भगत हे 2 जण खेळतील. किती आतुरता ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि संघ मालकांबद्दल काय सांगाल? जो संघ मालकांनी विश्वास ठेवत तुमच्या टीमला या स्पर्धेत संघ मालकीत्व घेतलंय त्याबद्दल काय सांगाल? संघ मालकांचे आभार व्यक्त करतो आणि स्पर्धाची आतुरता म्हणजे आयोजकच आपण आहे. आपणच आपल्या टुर्नामेंटचं कौतुक करणं हे योग्य ठरणार नाही. त्यामुळं धन्यवाद सर्वांचे. खूप साऱ्या शुभेच्छा कॅप्टन अरुण, कॅप्टन सचिन बर्गे सर दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मैत्रीपूर्ण लढत त्यानंतर आपण पाहणार आहोत. मान्यवरांचे आभार. टॉस अडीकडे आपण संपन्न केला. टॉस जिंकलाय प्रथमतः स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन करंजविरे भांबोली संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तर बॅटिंगसाठी आमंत्रित केले प्रथमतः नवकंडेनाथ स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी पाईट जिल्हा परिषद गट हा संघ प्रथमतः आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. यानंतरची दुसरी मॅच ती देखील आपण पाहणार आहोत. तोपर्यंत दुसऱ्या डावाला सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मधून आपण ऐकूयात. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतुरात कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात. मुंबई भूषण, चुन्नर भूषण, आदरणीय चंदू शेटे सरांना. ओटू कॉम्बॉक्स. नमस्कार. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 आणि
अशी स्पर्धा ज्या स्पर्धेचे वेध अख्ख्या महाराष्ट्राला आणि अख्ख्या भारताला लागलेले आहेत. त्याचं कारण आहे, जरी तालुक्याची स्पर्धा असेल, ऑल इंडिया लेवलचे आयकॉन ज्यांच्या खेळाचा बोलबाला संपूर्ण जगभरात आहे, ते सगळे आयकॉन मात्र आज खेड तालुक्यात दाखल झालेले आहे. ऐतिहासिक असणारा हा खेड तालुका, औद्योगिकरणामध्ये मात्र महाराष्ट्रात आघाडीवर असणारा हा खेड तालुका, कृषी क्षेत्रात सुद्धा आघाडीचा असणारा हा तालुका आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा आघाडीवर असणारा हा खेड तालुका. आता चर्चा याची आहे, फायनल सम्राटांच्या गावामध्ये फायनलला कोण जाणार, आणि त्याच्याचमुळे आज सगळ्यांचं लक्ष इकडे लागलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होते. विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय, 83 धावांचं. एका बाजूला वाघजाई नगरची मावळे, वाघजाई नगर शेलूची एक टीम आहे. संघमालक कृष्णा शेठ चव्हाण, सुनील दादा पडवळ, सोमनाथ शेठ शेडगे यांच्या मालकीची टीम आणि कॅप्टन विवेक शिवेकर यांच्या नेतृत्वाखाली ओमिकेणी आणि भूषण गोळे ॲज अ आयकॉन म्हणून या टीममध्ये खेळतात. तर दुसऱ्या बाजूला सुपरस्टार ग्रुप वहागाव, आदित्य शेठ परदेशी यांच्या मालकीचा असणारा संघ कार्तिक नवले आणि त्याचबरोबरीने विवेक शेलार आणि भावेश पवार यांच्या मधील मात्र हे लढत चांगलीच रंगताना पाहायला मिळणार आहे. मित्र हो, क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा आहे, तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका आहे. आजपासून 10-15 वर्ष पाठीमागे कोण गेलं तर कोणाला वाटलं तरी होतं का क्रिकेटच्या खेळामध्ये एवढे सारे बदलाव होतील, यूट्यूबला क्रिकेट पाहिलं जाईल, खेळाडूंवर बोल्या लागल्या जातील आणि आपल्या टीममध्ये खेळण्यासाठी खेळाडू फ्लाईटने सुद्धा आपल्या तालुक्यात येतील. परंतु ते सगळे बदल आता झालेले आहेत, त्याचा स्वीकार आपण केलेला आहे आणि या क्रिकेटला एक वेगळी मजा सुद्धा आलेली आहे. या मॅचेस पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा लांब लांब वरून मात्र या आंबेठाण गावामध्ये दाखल देखील होताना पाहायला मिळालेले आहेत. एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची आणि तुम्ही आम्ही तासन तास या खेळाला पाहत राहायचं. असा हा क्रिकेटचा दर्जेदार खेळ आपल्याला आवडतो आणि हा पाहण्यासाठी आपण आवर्जून गर्दी देखील करतो. सलामीची जोडी एका बाजूला कार्तिक नवले, ज्या खेळाडूची चर्चा पाहायला मिळते. 2 महिन्यापूर्वी जर पाहिलं तर मुंबईच्या वर्सोव्यामध्ये मानाच्या 5 लाखाच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर याच कार्तिक नवलेने मिळवली होती. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, खेड तालुक्याचा सुपुत्र आहे. तर दुसऱ्या बाजूला राजधानी सातारा एक्सप्रेस भूषण गोळे बॉलिंगसाठी सज्ज होत आहेत. पहिला बॉल, हो पहिल्या बॉलवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, बॉलला टर्न दिलाय, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय, डॉट बॉलने सुरुवात करतायत इकडे भूषण गोळे. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. लेदर बॉल क्रिकेटमधील विशेषतः एक मोठं नाव आहे भूषण गोळे. MPL म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर ISPL म्हणा, अशा मोठमोठ्या स्पर्धा अक्षरशः त्यांनी गाजवल्यात आणि दुसऱ्या बाजूला खेडचं युवा टॅलेंट आहे. आता रिव्हर्ससाठी बॅट उगारली खरी, परंतु यशस्वी नाही झालेत. तोपर्यंत 1 रन घेण्याचा प्रयत्न इकडे यशस्वी होतोय. धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. चांगलं मैदान आहे, चांगलं आयोजन आहे, प्रेक्षकांची गर्दी पहा. मैदानावर आता गर्दी होऊ लागली आहे आणि गर्दी पाहता कुणाला आता लक्षात तरी येईल का IPL चालू आहे? काही नाही. आज आम्ही आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही IPL विसरलोय. अपडेट घेऊ थोड्याशा फोनवरून, परंतु मॅच पाहण्यासाठी आंबेठाणला येऊ. यावेळेला लॉफ केलाय, बॉलची हवाई यात्रा आणि बॉलला मात्र भिरकावून दिलंय, सीमारेषा पार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. थँक्यू, धन्यवाद. डीसी उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी ठिकाणी उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र पोलीस आणि आणखीन एक खतरनाक, जा शोधून आणा बॉल, सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. डीसी मंगेची कदम साहेब, आदरणीय संतोषजी काळे साहेब, आदरणीय शुभमजी खंडागे साहेब या तिन्ही महाराष्ट्र पोलीस साहेबांचे शुभागमन. आपल्या मनापासून स्वागत आहेत. विनंती आपण व्यासपीठावरती या. महाराष्ट्र पोलीस गणेश वाडेकर साहेब, महाराष्ट्र पोलीस अश्वजित सोनवणे साहेब, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. सगळ्या महाराष्ट्र पोलीस साहेबांना विनंती, आपल्या मनापासून स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने आपण व्यासपीठावरती या. टू कम बॉक्स. विवेक शेलार, चांगली बॅटिंग आता होऊ लागली आहे. यावेळेला चांगल्या टप्प्यावर बॉल टाकण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला, प्रभावित केलं विवेक यांना. ही तर क्रिकेटच्या खेळाची खरी ओळख आहे. कधी बॉलर कधी बॅटर या दोघांच्या बाजूने जाणारा आणि आपल्याला आनंद देणारा.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातून खालिंग या गावातून दाखल झाला हा अष्टपैलू खेळाडू. भारताच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील ही दोन्ही महत्वाची नावं आहेत. चांगला बॉल आता मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न इकडे राहिला. मी सुद्धा सातारा ते चाकण का गाठलंय हे भूषण यांनी दाखवलं. पहिल्या षटकाच्या खेळाची समाप्ती होते. धावसंख्या जर पाहिली तर कोणताही गडी न गमावता धावसंख्या झाली आहे 13 बिनबाद 13. जीव की प्राण आहे इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. जो आपला आवर्जून इकडे वेळ देऊन आलाय, ज्याने आयुष्यात क्रिकेट खेळलंय, क्रिकेटसाठी घरच्यांचा मार खाल्लाय, घरच्यांची बोलणी खाल्ली आहेत, परंतु हा क्रिकेट काही सुटेना. एवढं सगळं होऊन आपण कुठे जातो? किरण भाऊ, राहुलभाई कुठे जातो? क्रिकेटच्या मैदानातच जातो आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी येतो. आपलं आयुष्य क्रिकेटमय करून टाकलंय या क्रिकेटच्या खेळाने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 रन झाल्यात. 5 ओव्हरमध्ये करायच्या 70. यानंतर सुद्धा महत्वाचा सामना असणार आहे आणि लीग मॅचेस म्हटल्या तर प्रत्येक सामना हा महत्वपूर्ण असतो, परंतु प्रत्येकाचा प्रयत्न आज असतो की सुरुवातीला जिंकायचं आहे. हो हा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला, बॉल पर्यंत नाही पोहोचू शकलेत खरे आणि डॉट बॉलने मात्र इकडे सुरुवात होताना पाहिलं मिळते. 13 धावा धाव फलकावर. एक बॉल महत्वपूर्ण असणार आहे. याही अगोदर या गावात या स्पर्धेमध्ये येण्याचा योग आला खरा, परंतु आज पुन्हा एकदा परंतु काय जबरदस्त आयोजन देखील पाहायला मिळत आहे आणि रथी महारथी आलेत आज इकडे. हो आई बॉल ऑप्टमच्या बाहेर. कार्तिक थोडस पदल आलित्य कमी पडतंय सुरुवातीला. बॉल थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न होतोय. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी बॅटरने केलेली आहे. हा वाईड बॉल आहे की नाही याकरता लागोपाठच्या 3 षटकारासाठी संघमालक सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब महागाव संघाचे उद्योजक आदित्य शेठ परदेशी यांच्या वतीन लागोपाठच्या 3 षटकारांना 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. कोणत्याही बॅटरनं जर बॅटिंग करताना लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. हो टू कॉम्बॉक्स. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. दोन्ही संघ अगदी बलाढ्य आहेत. सुपरस्टार ग्रुप वहागाव एका बाजूला आहे, वाघजाई नगरचे मावळे एका बाजूला पाहायला मिळत आहेत. शेलू वाघजाई नगरचा हा संघ देखील आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. येस, योग्य बॉल इकडे कळवला जातो आणि तो का आहे ते मुख्य स्क्रीनवर दाखवलं देखील जात आहे. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत विवेक शिवेकर, आणखीन एक युवा टॅलेंट. म्हणजे जरी म्हणजे वर्सोवा परिसरात देखील आम्ही या सगळ्यांना खेळताना पाहतो, परंतु खेड तालुका मी तर म्हणेल मुंबईकर अर्धे कुठे वसलेले असतील तर वर्सोव्याला वसलेले आहेत. येस, खेड तालुका पश्चिम पट्टा आणि गावाकडे येऊन सुद्धा गावासाठी खूप चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट सुद्धा हे सगळे खेळत आहेत. हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा टायमिंग तेवढं प्रॉपर नाही पाहायला मिळालंय, परंतु बॉलला अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये आणि थ्रोई जर पाहिलं तर थोडासा वाईड येतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 15 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. या खेळाला पाहायचं, या मॅचेस पाहायच्या आणि त्याच्यासाठी दूरदूरचा प्रवास केलाय. कुणी 20 किलोमीटर, कुणी 25 किलोमीटर, कुणी 30, कुणी 40, कुणी 50 एवढ्या लांब लांबरून आलेत प्रेक्षक या खेळाडूंना पाहण्यासाठी. आज आयकॉन म्हणजे फक्त खेड तालुकाच नाही, कुणी आंबेगाव, कुणी जुन्नर, कुणी शिरूर, कुणी हवेली, कुणी मावळ, कुणी मुळशी एवढ्या लांब लांबवरून प्रेक्षक मात्र इकडे येत आहेत. यावेळेला लॉफ केलाय, फटका जबरदस्त हिट करताना पाहायला मिळत आहेत. बॉल फेकून दिलाय रस्त्याच्या पलीकडे. सिक्सर 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. बेसची ही लढाई आहे. विवेक शेलार एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विवेक शिवेकर आहे, कार्तिक नवले एका बाजूला पाहायला मिळत आहेत आणि हो दोघांना एका टीम मध्ये देखील आम्ही खेळताना पाहिले की एकदा विवेक शिवेकर आणि त्याचबरोबर कार्तिक नवले आणि यांना आपण या ठिकाणी पाहतोय खरे. पहा क्रिकेट प्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच येत आहेत आणि या सगळ्यांना या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आज आपल्या तालुक्याची ही स्पर्धा आहे ज्याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रभर होताना पाहायला मिळते. पहा म्हणजे आजोबान आपल्या नातवंडांना घेऊन देखील इकडे दाखल होत आहेत, या मॅचेसचा आनंद घेत आहेत. आम्ही पाहतो, तुम्ही पहा. या वेळेला तो खेळ आहे खरा.
परंतु अशा ठिकाणी चेंडू पडलाय जिकडे फिल्डर नव्हते आणि बघता बघता दुसरं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं, जे मागील षटकाच्या तुलनेत चांगलं पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली आहे 21. प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेटपटूंची सन्मान करतो उत्तर महाळुंगी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व्यासपीठात उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपण या ठिकाणी संपन्न करतोय. महाराष्ट्र पोलीस आदरणीय संतोषजी काळे साहेब, शुभमजी खंडागे साहेब आणि मंगेची कदम साहेब या तीनही महाराष्ट्र पोलीस साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला. ते विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपला सन्मान होतोय. मी आयोजकांना विनंती करेल सुभाषभाऊ बिरदवडे, दत्ताभाऊ शिवणे, संदीप रोंदेसह आदरणीय राहुल शेठ पानमन, सोमनाथ भाऊ कारले, महेची विवरे साहेब आपल्या शुभास्ते आपण महाराष्ट्र पोलीस साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती संपन्न करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने एक मायाची प्रेमाची उबदार शाल, एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन या तीनही कर्तव्यदक्ष महाराष्ट्र पोलीस आणि पोलीस अधिकारी साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ओ टू कॉम्बॉक्स कुणाल आलेत बॉलिंगसाठी. विवेक यांच्यासाठी ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. आजच्या दिवसातील पहिलाच सामना आहे, परंतु चर्चा मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि प्रेक्षक मात्र दूर दूरवरून हे सगळे आयकॉन यांना पाहण्यासाठी, खेड तालुक्यातील खेळाडू सुद्धा काही कमी नाहीयेत, या सगळ्यांना पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणि कुणाल यांचा पहिला चेंडू मात्र चांगला आलेला आहे. रिक्वायर्ड रन रेट हळूहळू वाढू लागलेला आहे. 23 बॉलमध्ये 62 करायचे आहेत. विवेक यावेळेला होता फुल टॉस, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय खरा, बॉल निघालाय सीमारच्या दिशेने. एक कंप्लीट केली आहे, दुसरीचा दिलाय कॉल आणि 2 ने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. आणि चर्चा ही सुद्धा सुरू आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. हे खेळवाले काही करू शकतात, कोणी आयकॉन आणू शकतात आणि आयकॉनची लिस्ट जर पाहिली ना तर अख्खा महाराष्ट्र खेळवाल्यांनी हँग केलाय आज. म्हणजे अशा प्रकारचे आयकॉन मात्र रथी महारथी आणि विविध स्पर्धा सुरू असताना सुद्धा आज खेळमध्ये आहेत. यावेळेला हेलिकॉप्टर समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय विवेकच्या बॅट मधून, आणखीन एक चांगला फटका, सीमा रेषा पार, 4 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धावा धाव फलकावर. क्रिकेटचा खेळ आपला आवडीचा विषय आणि बैलगाडा शर्यत या दोघांमध्ये आपल्या सगळ्यांची मनं रमतात. मलाही आज योगायोगाने सकाळी बैलगाडा शर्यत पाहायला मिळाली आणि संध्याकाळी क्रिकेटची कॉमेंट्री करायला मिळते. ओहो, आणखीन एक, आता ही जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, लांब 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 लचक, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यानंतर जी मॅच आपण पाहणार आहोत त्या संघाचे संघमालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक आणि वराळ नगरीचे माचे आदर्श सरपंच आदरणीय विश्वभाऊ बुट्टे पाटलांचं शुभागमन होते. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती केला तर आपण व्यासपीठात या आणि स्थानापन्न व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. 33 धावा धाव फलकावर पाहायला मिळालेल्या आहेत. चांगली सुरुवात झाली. अजूनही 20 बॉल आणि 50 ची आवश्यकता आहे. ही मॅच कट टू कट होणार आहे. आई वेला फुल टॉस केलाय, तिकडे आहेत फिल्डर, परंतु या फुल टॉस वर विकेट येताना पाहायला मिळते. शुभमने पकडली कॅच, धक्का क्रमांक 1. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. मैदानाच्या आतमध्ये आगमन होताना
पवार इन ऍक्शन. भिवंडीचं घोरसई गावाचं नाव मात्र ज्याने अख्ख्या भारतामध्ये नेलं. बॅटिंग साठी भावेश पवार इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त मॅच होणार आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. कुणालने चांगली बॉलिंग केली आहे, परंतु बॅटिंग साठी भावेश आलेत. हो, पहिला बॉल फक्त हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. एक रन मात्र तिकडे मिळणार आहे. भावेश पवार इन ऍक्शन मध्ये. महाराष्ट्रभरातून संघ मालकांचे फोन येतात, भावेश पवारचा नंबर मिळेल का आणि भावेश पवार आयकॉन म्हणून मिळेल का. परंतु आज त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय, कारण खूप कमी ठिकाणी भावेश पवार आयकॉन म्हणून येतोय आणि आज मात्र या ठिकाणी भावेश पवार खेळताना पाहायला मिळत आहेत. 18 चेंडूमध्ये पहिल्या 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे 34. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 49 पाहिजे आहेत. पाहूया काय होईल. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं मुळशी तालुक्यावरतून राहुल दादा मोहोळ, सागर भाऊ साठे, डीसी पेट्रोलियमचे ओनर यांचं शुभागमन आपलं स्वागत आहे. व्यासपीठावरती अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक आणि वराळ नगरीचे माचे आदर्श सरपंच, क्रिकेट आणि बैलगाडा या दोन्ही खेळाडूवरती नितांत प्रेम करणारे आदरणीय विश्वासभाऊ बुट्टे पाटलांचं आगमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 18 बॉल आणि 49 पाहिजेत. ओहो हो, यावेळेला भूषणचा हा बॉल चांगला पहिला मिळालाय. डॉट बॉल आलाय. ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. एका बाजूला भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये ज्या भावेश पवार यांच्या नावाची चर्चा आहे, भिवंडीच्या घोरसई गावच्या, ते आज मात्र दाखल झालेले आहेत आंबेठाणमध्ये. तर दुसऱ्या बाजूला साताऱ्याचे खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतात बॉलिंगसाठी. भूषण गोळे यांच्यासाठी काही मैदान नवीन नाहीये. याही अगोदर भूषण यांनी हे मैदानात खेळलेलं आहे, परंतु समोर आहेत आता भावेश पवार. फुल टॉस आणि या फुल टॉसला दिशा दिली आहे आणि हा बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. पार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. फोन करायच्यात आपल्याला. आणि इकडे मोठा फटका येताना पाहिला मिळतोय. 40 रन झाले. 43 पाहिजे. 16 बॉल बाकी आहे. 43 आहे आवश्यकता. 22 इन ऍक्शन. समोर आहेत भूषण गोळे. दोन्ही बलाढ्य आहेत. एकाने एक डॉट बॉल टाकला, दुसऱ्याने षटकार मारला लगेच. आता हे चालू राहणार आहे. क्रिकेटचा खेळ म्हटलं तर हे चढ उतार या क्रिकेटच्या खेळाचे अविभाज्य घटक आहेत. आणि ज्या वेळेला दोन मातब्बर खेळाडू एकमेकांच्या विरोधात येतात ना, या गोष्टी घडताना देखील पाहायला मिळतात. या वेळेला सुद्धा खेळलाय. आ रा 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 खतरनाक सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी संघमालक उद्योजक आदित्य शेठ परदेशी यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आहे. बॅटर भावेश पवार यांच्यासाठी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सोमनाथ शेठ काचोळे, सागर शेठ साठे यांचं शुभागमन आपलं स्वागत आहे. तेजसदादा रोंदळ, महाराष्ट्र पोलीस उपस्थित होत आहेत. ओमकारची रोंदळ, गोविंदजी रोंदळ, सूरजभाऊ गीते, आर्यनजी सांबारे आणि तेजसची रोंदळ या सगळ्याच युवा उद्योजक मित्र परिवाराचे शुभागमन आपले स्वागत आहेत. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं कैलासभाऊ निखाडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. पवन मावळवरतून राहुल दादा मोहोळ आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित होते. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो आणि विनंती केली तर आपण व्यासपीठावरती या स्थानापन्न व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. वाह, काय मॅच रंगली आहे. भावेश पवार इन ऍक्शन. 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेत. 15 बॉल बाकी आहेत. 37 ची आवश्यकता. सुपरस्टार ग्रुप वहागाव आता चांगल्या लयमध्ये आले आहे. आदित्य शेठ परदेशी आणि कंपनी. दुसऱ्या बाजूला वाघजाई नगरचे मावळे सुद्धा काही कमी नाही आहेत. कृष्णा शेठ चव्हाण, सुनीलदादा पडवळ, सोमनाथ शेठ शेडगे यांच्या मालकीची ही टीम आहे. भूषण कमी गतीचा बॉल टाकलाय, याचाच उल्लेख आम्ही करत होतो. हा कधी क्रिकेटचा खेळ बॅटरच्या बाजूने जातो, कधी बॉलरच्या बाजूने जातो, दोघांच्याही बाजूने जातो, परंतु आपल्याला आनंद देऊन जातो. आणि तोच आनंद आज मात्र आपल्याला इकडे मिळणार आहे. अजूनही 14 बॉल 37 ची आवश्यकता आहे. भावेश पवार एका बाजूला पाहिलं मिळत आहेत. मोठमोठ्या स्पर्धा लिलया गाजवत आहेत आपल्या खेळाच्या जोरावर. आपल्या गावासाठीचं क्रिकेट महाराष्ट्रातील आघाडीचा गावचा संघ म्हणून देखील गोरसईची ओळख आहे आणि त्याच्या मागे हुकमाचा एक्का कोण आहे तर भावेश आहेत.
यावेळेला गती कमी केली होती मागील 2 बॉलवर. भूषणने सुद्धा सांगितलंय मी का आलोय साताऱ्यावरून इकडे. 2 बॉल लगातारचे निर्धाव आलेले आहेत. आता 13 बॉल आणि 37 ची आवश्यकता. एक चांगली मॅच इकडे आपल्याला पाहायला मिळते. 46 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक का आलेत यासाठी, त्यांना हे बॅटल पाहायचंय, हे युद्ध पाहायचंय. बॉलर वर्सेस बॅटरचं, बेस्ट वर्सेस बेस्ट असं सध्या भूषण गोळे. चांगली कामगिरीने चांगलं कमबॅक त्यांनी केलंय. चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला, थोडेसे घसरले. 1 रन तिकडे कंप्लीट होतोय. 2 षटकार येऊन सुद्धा या ओव्हर मध्ये रन आल्यात त्या 13 आणि ही मॅच मात्र आता ऑन झाली आहे. 12 बॉल 36. मॅच जबरदस्त होणार आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेटपटू पटूंची शान भाऊ, आम्हाला झोपच लागत नाही. क्रिकेट नसेल तर कसं होणार मग. दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट, उन्हाळ्यात क्रिकेट, पावसाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट. या क्रिकेटच्या खेळाने तर वेड लावून सोडलंय आम्हाला. मग क्रिकेट कोणतेही असू देत, टेनिस बॉलचं असू देत, रबरचं असू देत किंवा लेदर बॉलचं असू देत, हे आवडतं. आणि स्पेशली टेनिस असेल तर एक वेगळी मजा आहे. आज तालुक्याची प्रीमियर लीग आहे. महाराष्ट्रातील आघाडीच्या तालुक्यांमध्ये खेडचं देखील नाव घेतलं जातं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं भीमाशंकर एका बाजूला आहे. ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी एका बाजूला पाहायला मिळते. दावडीचा खंडोबा एका बाजूला पाहायला मिळतो. औद्योगिक क्षेत्रात जर पाहिलं तर आज भारताच्या नकाशावर चाकणचं नाव आघाडीचं घेतलं जातं. त्याचबरोबर जर पाहिलं तर खेड तालुक्यातील भाजीपाला अगदी पुणे किंवा मुंबईच्या मंडईमध्ये आवर्जून मात्र सर्वात पहिला पाहायला मिळत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा या तालुक्याचं आवर्जून नाव घेतलं जातं. मग इकडली भीमा असेल, इकडली भामा असेल, भाम असेल, या सगळ्याची चर्चा होते. चर्चा भाम अस्केडची होते, चर्चा मात्र चासकमांची सुद्धा होताना पाहायला मिळते. असा हा तालुका मात्र सातत्याने चर्चेत पाहायला मिळतो. आणि याच तालुक्यामध्ये रंगलेली आहे ही क्रिकेटची जबरदस्त स्पर्धा. 47 झाल्यात. चर्चा पूर्व पट्ट्याची होते, चर्चा पश्चिम पट्ट्याची सुद्धा होते. पश्चिम पट्ट्याच्या डोंगर दऱ्या, तिकडला निसर्ग, त्याची चर्चा होते. आणि पूर्वेचा सुपीक भाग याची सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळते. असा हा तालुका. आणि औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणावर झालंय, त्याची सुद्धा चर्चा इकडे होताना पाहायला मिळते. आता अजूनही 12 बॉल बाकी आहेत, 36 करायचे आहेत. एक टीम म्हणेल 6च मारायचे, एक टीम म्हणेल काही डॉट बॉल टाकू. पाहूया काय होईल आणि कुणाच्या बाजूने मॅच जाईल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा विवेक शिवेकर यांना आमंत्रित करण्यात आलंय. हार तर वाघजाई नगर शेलूलाही मंजूर नाहीये आणि हार वहागावला सुद्धा मंजूर नाहीये. पहिल्याच मॅच मध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. tenniscricket.in वर या स्पर्धेला आपण लाईव्ह पाहतोय. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. जे लाईव्ह मध्ये आमच्याशी जोडलेले प्रेक्षक आहेत सगळ्यांचं स्वागत. विवेक शिवेकर एक युवा टॅलेंट याच तालुक्यातील. समोर भावेश पवार. हो, चांगला बॉल टाकलाय. समोरच्या दिशेने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न मात्र तिकडे राहिलाय. धावसंख्या 1-1 पुढे जाते. 1-1 चांगला बॉल. इकडे मॅचचं गणित बदलणार आहे. मॅच कधी जर पाहिलं तर वाघजाई नगर शेलूला जाणार आहे, मॅच कधी वहागावला जाणार आहे. 11 बॉल मध्ये 35 अजूनही करायच्या आहेत. मॅच मधील उत्कंठा वाढलेली आहे, रंगत वाढली आहे. लहान वयातच या विवेकला कॅप्टनशिपची जबाबदारी सुद्धा मिळाली आहे. तुकाराम नवले आणि संघमालक आदित्य शेठ परदेशी यांच्या वतीनं बॅटरला प्रत्येक षटकाला 500 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. परंतु सध्या युट्यूबला देखील जर पाहिलं तर ट्रेंडिंग मध्ये आपली स्पर्धा पाहायला मिळते. आणि याचं कारण आहे चांगलं आयोजन केलंय आणि माहोल सुद्धा जबरदस्त आहे. खेळाडू सुद्धा. ओ, यावेळेला उसळी होती, त्याच्यावर केला हुक आणि हुक करून 4 धावा केल्या. बुक येतोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खरावी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. वा वा वा.
मॅच मधील उत्कंठा जबरदस्त वाढली आहे. काही डॉट बॉल आले तर मात्र बॉलिंग टीम सुद्धा मॅच मध्ये येणार आहे. वाघजाई नगर शेलू, काही फटके आले. वाघगाव सुद्धा मॅच मध्ये येणार आहे. एका बाजूला आदित्य शेठ परदेशी, एका बाजूला कृष्णा शेठ चव्हाण, सुनील दादा पडवळ, सोमनाथ शेठ शेडगे, एका बाजूला विवेक शिवेकर, एका बाजूला कार्तिक नवले. आणि याही वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु बॉल हवेत पाहायला मिळतोय. स्वतः वाह, काय कॅच पकडली आहे. म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस, आणि काय जबरदस्त झेल इकडे घेतलाय. या झेलाचं महत्व माहिती होतं आणि पकडली आहे एक जबरदस्त कॅच विवेक शिवेकर. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. या ठिकाणी आपण पाहिले तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं पवन मावळवरतून रुपेश शेठ घारे, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट उमेश नाना चांबोळकर आणि शक्ती शेठ कालेकर यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बो. वा, स्वागत असेल सर्वांचंच, कारण हा क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला पाहायचा आहे. म्हणजे युट्यूबला सुद्धा मॅच दिसते, परंतु बऱ्याचशा ग्रामस्थांनी, बऱ्याचशा तालुक्यातील क्रिकेटच्या दर्दीने मैदानात येण्याचं ठरवलेलं आहे आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. 8 बॉलमध्ये 25. मॅच कुठे जाणार? एका बाजूला ओमी केणी आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर भूषण गोळे आहेत. एका बाजूला मात्र विवेक शेलार आणि भावेश पवार हे पाहायला मिळत आहेत. आता पवार पॉवर दाखवणार का याची चर्चा आहे, परंतु दुसऱ्या बाजूला हा शिवेकर मात्र या खेळाडूची नावाची चर्चा आहे. आणि म्हणजे खेड तालुक्यात बऱ्यापैकी शिवेकर आज नाही तर कित्येक वर्ष बरेचसे खेळाडू राहिलेले आहेत. 58 धावा धाव फलकावर 8 मध्ये करायचे. 25 मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आकाश नवले, एक नवले माघारी परतले, दुसरे नवले आलेले आहेत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न, पंचांनी हात फैलावलेत. अजूनही मात्र या मॅचला जिंकण्यासाठी 8 बॉलमध्ये 24 करायच्या आहेत. मॅच अंतिम टप्प्यामध्ये येऊ लागली आहे आणि मॅचची चुरस वाढली आहे. एका बाजूला भूषण, ओमी, एका बाजूला विवेक आणि भावेश, अशी ही मॅच. भावेश इन ऍक्शन मात्र आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला लपेटण्याचा प्रयत्न केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि बॉल ने ओलांडली आहे सीमारेषा. वा वा वा, 4 चौकार. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खरावी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या पुढे गेली आहे. आता 7 बॉलमध्ये 20 याची चर्चा होती. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जावी आणि चांगली व्हावी, तेच इकडे पाहायला मिळत आहे. ओ हो हो, हा बॉल पाठीमागे मार्गे स्वतःला पाहिला मिळेल. बॅटची कडा घेतली खरी, 1 रन तिकडे मिळणार आहे. दुसऱ्यासाठी दिलाय कॉल, 22चा होता हा कॉल आणि इकडे आपल्याला पाहायचं आहे विकेट येताना पाहायला मिळत आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट येईल खरी, परंतु मॅच पाहणं काय चालली आहे. गेली शेवटच्या ओव्हर मध्ये आणि तुम्हा सगळ्यांना आनंद देखील देताना पाहायला मिळते. 22 त्यांचा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न देखील तिकडे झाला आणि आता मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये आणि 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. सुपर डुपर हिट. प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेट 6 चेंडू बाकी आहेत. 19ची आहे आवश्यकता. कुणालाच माहित नाही कोण जिंकणार. शेलू वाघजाई नगर जिंकणार की दुसऱ्या बाजूला वहागाव जिंकणार. चर्चा आहे. कॅप्टन म्हणून एका बाजूला विवेक शिवेकर, एक कॅप्टन म्हणून एका बाजूला कार्तिक नवले आहेत आणि चर्चा या स्पर्धेची आहे. विद्युत रोषणाई देखील मात्र दाखल होते. 6 बॉल 19. भावेश पवार यांना आपण पाहतोय. भारतीय टेनिस क्रिकेट मधील टॉप ऑलराऊंडर म्हणून ज्यांची चर्चा असते. ॲज अ कॅप्टन म्हणून जर पाहिलं तर ISPL सुद्धा गाजवताना पाहायला मिळाले. बेस्ट बॉलर्स देखील तिकडे सुद्धा मिळवलाय. एक ना अनेक उपलब्धता त्यांच्या नावावर लागलेल्या आहेत. नुकतंच गोवा जिंकून आलेत. नुकतंच जर पाहिलं तर ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. अशा विविध स्पर्धा लिहिल्या गाजवल्यात जरूर, परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि आता रोहित धुमाळ आलेले आहेत. वाघजाई नगरचे खेळाडू आहेत. आज आपल्या गावासाठी खेळावं लागणार आहे. समोर मोठा खेळाडू आहे नो डाऊट, परंतु तुमच्यामध्ये स्वतः सुद्धा एक विश्वास निर्माण करावा लागेल. रोहित, तू सुद्धा करू शकतोस. पाहूया शेवटची ओव्हर.
पहिल्याच बॉलवर समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक भावेश पवारचा हा वार बॉल सीमा रेषा पार 4-4-4 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद DCAD स्पर्धेच्या निमित्तानं शेवरे क्रेन सर्व्हिसचे ओनर आणि वक्रतुंड कम्प्युटरचे ओनर आदरणीय उद्योजक पंकजभाऊ रोड यांचं शुभागमन आपले स्वागत आहे. पाईटचे कॅप्टन शिवम रौंदळ यांचं शुभागमन आपले स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं. गो टू कॉम्बॉक्स. वाह, मॅच चांगली रंगली आहे. 5 मध्ये 15 अजूनही पाहिजे आहेत. भावेश याही वेळेला स्ट्रोक खेळतात आणि बॉलला आदेश दिलाय जा 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 सीमारेषा पार 6 सिक्सर. फटका असा धुवाधार. पवार आला, गोरसई गावाला आला आणि त्याच्या माध्यमातून इकडे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. आता 4 बॉल मध्ये 9 पाहिजेत, परंतु एखादा डॉट बॉल, एखादी विकेट आता ही मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला मॅच मध्ये आणू शकते. त्यांना ते प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्याच्यासाठी गोलंदाज रोहित आहेत. रोहित धुमाळ जर संघाला मॅच जिंकून देत असेल तर नवनाथभाऊ शेडगे यांच्या वतीनं रोहित धुमाळला 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. गो टू कॉम्बॉक्स. भावेश एका बाजूने चांगली बॅटिंग करतायत. अगदी 10 चेंडूंचा खेळ त्यांनी केलाय. 25 धावा धावफलकावर त्यांच्या खात्यामध्ये जुडल्या गेलेल्या आहेत. अजूनही 4 बॉल आणि 9 ची आवश्यकता. उत्कंठा वाढली आहे आणि मोठ्या प्रमाणावर युट्यूबला tenniscricket.in वर देखील आमच्याशी प्रेक्षक जुडले गेलेले आहेत. कारण आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष कुठे लागलंय तर आज हे लक्ष लागलेलं आहे खेड तालुका प्रीमियर लीग वर. आता खेड नावाचे महाराष्ट्रामध्ये 2 तालुके आहेत. एक रत्नागिरी जिल्ह्यात कोकणात सुद्धा आहे आणि एक आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे, ज्याला राजगुरुनगर देखील म्हटलं जातं. असा हा महाराष्ट्रातील महत्वाचा तालुका खेड तालुका आणि खेड तालुक्याची प्रीमियर लीग मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि आजचा दिवस जबरदस्त असणार. नवे तर सगळेच दिवस. खेडचे मालक आहेत म्हटल्यानंतर आयकॉन रथी महारथी आपली बारी व्हावी यासाठी मग अगदी जो सुप्रसिद्ध बैल आहे तो सुद्धा आपल्या बारीमध्ये आणण्यासाठी कमी करत नाहीत, म्हणजे बैलगाड्याच्या भाषेत बोलतोय. आणि मग प्रयत्न हाच असतो की आतून करायची. आणि आता इकडे तोच प्रयत्न आहे. आपल्याला सुद्धा इकडे फायनल सम्राट व्हायचंय, परंतु हे क्रिकेटच्या मैदानातले फायनल सम्राट आहेत. येस, घाटाचा राजा नाही तर इकडे मैदानाचा राजा व्हायचा आहे. यस, मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचं मात्र या मॅचला पाहताना पाहायला मिळत आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. मॅच ऑन आहे. 4 बॉल मध्ये 9 पाहिजेत आणि मोठ्या प्रमाणावर जवळपास 2,500 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला सुद्धा आमच्याशी जुडले गेले आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ती संख्या आणखी वाढेल. कारण ही दिवसाची सुरुवात आहे, पहिली मॅच आहे. शेवटच्या मॅच पर्यंत पहा काय काय होईल आजच्या रात्रीमध्ये. आणि मी आयोजकांचा आभारी आहे, आज तुम्ही मला संधी दिलीत आजच्या दिवसासाठी. तर 74 धावा धावफलकावर आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. एखादा डॉट बॉल येईल का, एखादी विकेट येईल का, बॉलर कमबॅक करेल का. समोर आहेत भावेश पवार. यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट. खतरनाक भावेश पवार. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. मध्ये 31 धावांची खेळी मात्र भावेशने केली आहे आणि का स्ट्राईक घेतली होती या अगोदरच्या शेवटच्या बॉलवर त्यांनी स्ट्राईक स्वतः घेण्याचा प्रयत्न केला. भले विकेट आली रनआउटची, परंतु स्ट्राईक घेऊन एअर स्ट्राईक केलाय सध्याच्या घडीला. 80 धावा धावफलकावर 3 मध्ये 3 पाहिजेत. याही परिस्थितीमध्ये चांगले बॉल टाकावे लागतील, कारण क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल याचा नेम नाही. शेवटच्या क्षणापर्यंत फाईट आणि तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण रेडी राहायचं आहे, कारण यानंतर दुसरा सामना त्याचीही सगळ्यांना उत्कंठा आहे. तोही सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. मॅचेस जबरदस्त होणार आहे. रथी महारथी दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. 3 मध्ये 3 पाहिजे. रोहित कमबॅक करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे, परंतु भावेश अगदी लिलया सहजगत्या स्ट्रोक खेळतायत. म्हणजे असं आरामात काहीतरी चाललंय अशासारखं वाटतंय, परंतु बॉल सीमारेषा पलीकडे पाठवतायत. ही त्यांची स्ट्रेंथ आहे.
जब्यात मॅचच्या दिशेने 80 धावा धाव फलकावर 3 विकेट माघारी परत त्यांना पाहायला मिळत आहेत. 3 बॉलमध्ये 3 अजूनही पाहिजे आहेत. या मॅचला जिंकायचं आहे आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न करायचे आहेत. पाहूया काय होईल. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना, शेवटची धाव होत नाही ना, तोपर्यंत काही होऊ शकतं. असा आहे हा क्रिकेटचा आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ. पुन्हा एकदा बिग हिट आणि या बॉलवर मोहर होती 6 धावांची आणि भावेश पवार या नावाची. अगदी आरामात हा सामना जिंकून दिलाय. भावेश पवार या नावाची चर्चा काय, का डंका आहे इकडे दाखवताना पाहायला मिळतात आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी राखून या सामन्याला भावेशने जिंकून दिलाय. लाजबाब कामगिरी, अभिनंदन. या ठिकाणी जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. सुपरस्टार ग्रुप वाघाव. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार.